नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. एकूण जागा 6,000 ते 5,000 5,000 ते 6,000 या दरम्यान जागा असणार आहे आणि ही परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे. आणि आरोग्यमंत्र्यांनी याच्याबद्दल काय सांगितलेले आहे, या पदभरतीबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा अगोदर पॉइंट सांगतो, ही जी अपडेट आलेली आहे, काल आरोग्यमंत्र्यांनी ही अपडेट दिलेली आहे भरती संदर्भात. परंतु काही कारणास्तव मला ही काल अपडेट देता आली नाही. त्याच्यामुळे आज सविस्तर व्हिडिओ बनवून या व्हिडिओच्या मार्फत ही अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आणि जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट पाहिजे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर सर्वात महत्त्वाचं काय अपडेट आहे, ती तुम्हाला सांगतो. दुसरी एक माझ्याकडे दुसरी अपडेट आहे, ती सांगतो. ही अपडेट काल सर्वांनी बघितली असेल. कोणती? तर बघू शकता, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिलेली आहे. तर बघू शकता, नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय म्हणजे जे जिल्हा रुग्णालयाचे जे सरकारी ऑफिस, सरकारी दवाखाना असतो, त्यांच्यामध्ये ही भरती केली जाते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क ची आणि गट ड ची भरती केली जाते. प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावा, या दृष्टीने आरोग्य विभागाकडून 5,000 ते 6,000 पदे भरण्यात येणार आहेत. तर त्यांनी ही काल अपडेट दिलेली आहे. बघू शकता, काल परवा 25 मार्च 2026 विधान भवन मुंबई येथून ही त्यांनी अपडेट दिलेली होती. ठीक आहे. तर आता याच्याबद्दल सविस्तर माहिती बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व माहिती सांगून घेतो. याच्यामध्ये जी गट ड ची पदे असतात ना, ती सर्व पदे 10वी पासवरती असलेली बघायला भेटतील. काय? फक्त 10वी पासवरती असलेली तुम्हाला बघायला भेटतील. आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे गट क ची जी पदे आहेत, ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक देखील हे पद याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर विविध वेगवेगळी तांत्रिक आणि अतांत्रिक पदे गट क मध्ये आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. जवळपास याच्यामध्ये 2,000 पेक्षा जास्त पदे गट क ची सॉरी गट ड ची असलेली बघायला भेटतील, 2,000 प्लस. बाकीची सर्व उरलेली पदे जी असणार आहेत ना, ती असणार आहेत गट क ची पदे. विद्यार्थ्यांचा आता फायनल प्रश्न आहे, की जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? हे देखील सांगण्याच्या अगोदर जी आजची महत्त्वाची अपडेट आहे ना, ती येथे नीट समजून घ्या. आता महाराष्ट्र शासन प्रत्येक विभागाकडे कंत्राटीकरण म्हणजे या ठिकाणी खाजगी पदे भरण्याचं काम त्यांनी चालवले आहे. त्याला सर्वांनी विरोध करणे गरजेचे आहे. इथं म्हटलेलं आहे, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार. आता हे जे रुग्णालय आहे ना, इथे त्यांनी कंत्राटी पदभरती करण्याचं नियोजित केलं आहे. कधीची अपडेट आहे? 23/3/2026 ची ही अपडेट आहे. इथे नीट समजून घ्या काय म्हटलेलं आहे. इथं विभाग वगैरे सर्व इथे दिलेले आहेत. ते न पाहता आपण विषय काय म्हटलेला आहे, महामुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचा समावेशाबाबत ही बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. आणि बैठक याच्यामध्ये आता ही सरकारी पदे लवकर भरण्याचं टाकून हे सर्व या ठिकाणी आपलं या ठिकाणी हे महाराष्ट्र शासन प्रत्येक विभागामध्ये कंत्राटीकरण करण्याचं काम सुरू आहे. याला सर्वांनी एक विरोध करणे गरजेचे आहे. तरच या सरळ सेवेच्या जाहिराती लवकरात लवकर येतील आणि सर्वांना रोजगार निर्मितीचा एक नवीन संधी भेटेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि या कंत्राटी भरतीला नक्कीच सर्वांनी विरोध केला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती. आता जाहिरात कधी येईल? विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न सांगतो. जून महिन्यामध्ये आता लगेच आता विद्यार्थी काय बोलतील, की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल, याच आठवड्यामध्ये येईल, 15 तारखेपर्यंत येईल. तर या ठिकाणी आता सध्या एप्रिल आणि मे मध्ये ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार नाही. ही जाहिरात डायरेक्टली जून किंवा जुलैमध्येच येईल. सध्या या सरळ सेवेच्या मोठ्या जाहिराती कोणत्याही येणार नाही. समजा नगर परिषद फक्त लवकर येण्याची शक्यता आहे. बाकी येथे जर विचार केला तर आरोग्य विभाग भरती, वनरक्षक भरती, त्याच्यानंतर तलाठी भरती, कृषी विभाग भरती, या सर्व मोठाल्या सरळ सेवाच्या ज्या जाहिराती आहेत ना, त्या सध्या लगेच येणार नाही. सर्व जाहिराती जून, जुलैमध्ये आलेल्या बघायला भेटतील. कशाप्रमाणे? तर 2023च्या प्रमाणे. ठीक आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.